यानंतर एक धक्कादायक बातमी, नाल्याच्या गढूळ आणि अत्यंत घाणेरड्या अशा पाण्यात पालेभाज्यांची शेती होते हे उघड झालेलं आहे। भिवंडीमधला हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे। भिवंडीत नाल्याच्या दूषित घाणेरड्या पाण्याने पालेभाज्यांची शेती केली जाते। नागरिकांच्या जीवाशी हा एक प्रकारे खेळच सुरू आहे असा आरोप होतोय। तसंच भिवंडी शहराच्या नजीक असलेल्या खोणी पुलाच्या शेजारीच नदी किनारी पालक, मेथी आणि माठ अशा पालेभाज्यांची पीक जे आहे पालेभाज्यांची शेती घेतली जाते आणि हे पीक घेतलं जात आहे। भाडे तत्वावर जमीन देऊन परप्रांतीय शेतकऱ्यांकडून ही शेती केली जाते। भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हा जो प्रकार आहे हा कामोरी नदीच्या बाजूला जे केमिकलयुक्त पाण्याने शेती करण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपण पाहू शकता हीच ती कामोरी नदी आहे। याच्या बाजूला खोणे असेल, शेलार असेल, मिटपडा असेल, याच्या सायझिंग डायझिंगचं केमिकलयुक्त पाणी कुठलीही प्रक्रिया न करता हे सोडण्यात येत आहे नदीमध्ये आणि याच नदीपात्रातून हे पाणी घेऊन एक शेतकरी इथं शेती करताना दिसत आहे। याचप्रमाणे तो हिरवा भाजीपाला, पालक असेल, मेथी असेल, माठ असेल याप्रमाणेचं उत्पन्न घेत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची धोका निर्माण होणारा हा प्रकार आहे। पण याच्यावरती महानगरपालिका कुठल्याही प्रकारे अजून ऍक्शन घेताना दिसत येत नाहीये। आता हेच पाहावं लागेल का ही जी शेती आहे या परप्रांतीय शेतकऱ्यावरती महानगरपालिका कुठली ऍक्शन घेते। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।